बोल भाऊ गटारीचं काय नियोजन? गटरायचं होय आपलं काय नियोजन असतं गंठन एक पावशेर घ्यायचं 110 एक चपटी घ्यायची घरी जायचं दिलं उशीनं बनवून तर दिलं नाही तर घ्यायची फुगणी आणि बसायचं जाळ घालीत कुठं? घरी मी चुलीवर स्वतःच्या हाताने बनवणार का? मग हे ते आहे. तुझं काय नियोजन आहे बाबा? मला काय भाऊ, सरपंचाच्या घरी जे असेल ते खायचं ना आपलं गप झोपायचं. आईला म्हणजे बरं आहे. अरे ते सरपंच आणतात पीस पीस ते राहिलेलं रस्त्यात अंडे टाकून देते म्हणजे अंडा घरी केली ती काय खरं आहे तर तो काय प्लॅन मग? माझं असं काय ठरलेलं नाही बरं का प्लॅन. लय वाटत असं असं पोटभर मटण खावा. हे बघ गटरी आमशा काय वर्षातून एकदा येते. वर्षात सण येतो. बरोबर आहे की नाही? मग ती अशी जरा चांगली साजरी करायला पाहिजे ना. आपण दिवाळी कसं साजरी करतो वाजत गाजत बरोबर आहे की नाही? नवीन कपडे फटाके बिटाके म्हणतो. तसं जाऊ दे पण मटण तरी कमी कमी पोटभर खायला भेटायला पाहिजे 10 रुपयाला भेटायला पाहिजे. हा परत वर्षभर येत नाही गटारी. तशी वर्षभर ध्यानात राहिली पाहिजे. हा मग काय करायचं त्यासाठी आपण काय करू बाई भाऊ तिघात मिळून आहे ना मस्त की नियोजन करू. हा एखादा बोकड आणू हा त्याचं निम्म फ्राय हा निम्म्याची भाजी हा आणि उरलेल्याचे बिर्याणी. किती पैसे तुझ्याकडे बोकड आणायला? माझ्याकडे असतील ना 47-48. हा अरे त्याच्यात पाय सुद्धा यायचा नाही बोकडाचा एक हा भाई. काय काय कुठून तरी पैसे बघ चेअरमन विरमनला मागवतो का? चिरमन नको भाऊ. एक काम करू ना हा आपण आहे ना काहीतरी असा मोठा कार्यक्रम ठेवलाय असं म्हणून गावात वर्गणी करू. आपण खायचं आपल्याला लोक वर्गाने देतील का? हा अरे देते लोकांना काय माहिती आणि मी म्हणतो कुठं कार्यक्रम ठेवायचा आपल्याला सांगायला काय जातंय तुला? हा, किती पैसे लागन बरं किती नियोजन लागन बाई भाऊ बोकड सगळं बनवून फिरून तुम्हाला दारू फिरू. एक 10,000 रुपये लय 7-8 हजाराचं बोकडच येईन बारीक बघू जरा तिघात भागनच. हा का? मग कोंबडा घ्यायचं की एखादं नाही कोंबडे काय कोंबडा नाही कोंबडा नाही. मटन आणि चिकन मध्ये फरक आहे बाबा. हा 2 पाळीचं आणि 4 पाळीचं. मग आता वर्गणी गोळा करायची म्हणल्यावर त्यासाठी नियोजन करावं लागेल तू एक काम कर त्या दोन्ही बाय आहेत का त्यांची गल्ली घेतो जातो हा हा मी जातो इकडे त्या तुकानाच्या गल्लीत आणि मी जातो वरच्या गल्लीत हा काय दाम होते तेवढं बघा 5-50 कधी आहे ना तुम्ही घ्या अख्खं 15. गाव पिंजून काढू लई आणि त्या करू असं करायचंय तसं करायचं घेऊन पैसा गोळा करायचा आणि करायचा आपला कार्यक्रम हा बस बस बस. ओके. हा तुम्ही इकडे जा तुम्ही इकडे जा मी इकडे जातो. हा आता गटारी आपण गटारात पडूच तर प्यायची विषयच नाही. बोकडच घेऊ. ए, हो नर्सबाई बरं झालं इथेच भेटल्या. काय हो? येत्या अमावस्याला आपल्या गावात आहे ना एक मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. हा 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 तर मग आहे ना पावती करा 500 रुपयाची 500 रुपयाची वर्गानी. द्यावंच लागेल काय? हा मग जेवण बिवण असतं. बर देते. हा, आणि जेवायला पण या बरं का अमावस्या दिवशी. बर बर चालते. तुम्ही नॉनव्हेज खाता ना? हा पण 500च द्यावं लागतील का? हा 500. बर आव खरे आहेत ते. हा नाही चल येऊ का मग? हा ड्रेस भारी घातलाय. हा काय? बदन पे सितारे लपेटे हुए ओ सुजाताबाई. सुजाताबाई काय गंठन भाऊजी? येत्या आमुष्याला आहे ना आपल्या गावात मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कसला? जेवण पण ठेवलेलं आहे. हा हा आता ही आमुष्या आहे ना ही शेवटची आषाढाची. हा हा मग आषाढ संपतो ना हा बुधवारी. बुधवारी मग मोठा कार्यक्रमात नियोजन केलेलं आहे जेवण बिवण आहे खाटखोट. हा का? बर तर मग वर्गणी द्या. हाय का आता माझा काय संबंध? तुम्ही खायला येतात ना? असं आहे का? हा सगळं पिवळा असतो सूप असतो रस्सा असतो सुक्का असतं भाकरी असतात कांदा असतो लिंबू असतो आणि भात पण असतो. मग किती द्यावं लागेल? 500. 500? हा घरी आणून खाल्ली परवडल. मग तसं करा घरी खा तिकडे येऊ नका फक्त. नाही देते सगळे देतात का? सगळे देते अख्खे गावातून पैसे गोळा होते. बरं आणते हा हा. थांबा. कपाटात पैसे ठेवते. धरा. किती वाजता यायचं? कुठे यायचं? परवा आहे ना बुधवारी मी सांगायला येतो ना. परत येता का? नॉनव्हेज खाता ना तुम्ही? हा मग. हा ठीक आहे मग मी सांगायला येतो किती वाजता यायचं काय. हा येऊ का? हा तुझ्याकडे पैसे दिले काय मग? हे काय बघ भाऊ एक काम करू हे 2000 रुपये हा जे ते मसाले फिसाले ते कांदा लसूण मसाला गरम मसाला खडा मसाला झोपलेला मसाला सगळे आपण त्याच्यात आणू ते हा याच्यात आहे ना मसाले बिसाले आण हा. आणि ती चिठ्ठी येऊन मला हिशोब दे होय? हा, नाही. आपल्या बरोबर. क्लिअर पाहिजे. आणि तू एक काम कर 10,000 रुपये मला दे ते उद्या मावशीकडे ना मी बोकड बघितलेलं लय भारी.
ते उदमलेच बोकाड हा. ते काळ हा मग नाही ना ते लय खोराटे किती पैसे 8,000 रुपये. मला दुसरीकडे 6,000 भेटत आहे मी तिकडून आणतो. तो 80 एवढं पिल्लू. मला कळत नाही का खायला आहे कोणतं आणि बोकड. पिल्लू आणलं तर ते घाल किती लागन का आणखीन गाव गोळा का करायचा उंट आणू का उंट अरे इन मिनती का जरा खायला एखादा आणखीन बोलू आपल्या चौथा ऐका ना मग चेअरमनला घ्यायचं का आपलं चेअरमनला घेऊन चेअरमनची वर्गणी घेऊ ना बोकड पुरण का मग? अरे किती एका बोकडेच किती मोठं असं काय, 5 किलो खातील का काय किलो chairman? मटण पडन बोकड्याचं मोकळं 7 लय झालं 60 किलो मग बघा भाऊ. तुला वाटलं तर याला फेरमजुरी देऊ हा मुंडी देऊ पाय देऊ पाय देऊ सगळं घ्यायच्या बी देऊ चालेल चला लागा तयारीला लागा नाही मग आता चेअरमन कडे जाऊ हा चेअरमनला तयार करू हा चला 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 म्हणून आणि चेअरमनच्या पैशातून मस्त एक डीजे लावू आणि बाटल्याचं काय? कोणतं सगळं होईल चेअरमन खडे नाका मारू सगळे गाणे वाजणार आहेत आधी चेअरमनला सामील करून घेऊ आणि मग डीजे लावले की व्यंगा बाईज बांगो 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 लगेच करू चल चल. पहले जब तू खत लिखता था कागज में चेहरा दिखता था बंद हुआ ये मेल भी अब तो खत्म हुआ ये खेल भी अब तो हाँ? अरे बापरे तुम्हाला असं धाक पडतो का सगळे जुळून आल्यावर? हा ना असं वाटतं चेअरमन वर काहीतरी गंडांतर आलं का काय बात नाही, आम्ही तुमच्या भल्यासाठीच करतो हो चेअरमन. काय आहे, गावात राहायचं म्हणलं सगळ्यांनी मिळून मिसळून राहिलं पाहिजे बरोबर आहे अगदी. एकमेकाच्या संगनमतानं विचार विनिमय केले पाहिजे 100% कोणतरी म्हणलेलंच आहे ना एकमेका सहाय्य करू अवघे करू रवंथ अवघे धरू सुपंथ हा सुपंथ चेअरमन आम्ही एक नियोजन केलंय नियोजन केलंय बरं. गटारी अमोशा आणि त्याचं काय आता ते एवढा मोठं हे आलंय तोंडावर गटारीचा कार्यक्रम गटारीत पडायचं काय नाही मग मग आपण आपलं नियोजन करू भाऊ आपलं काय नाही असू दे मच्छर काय नाही होतं आपलं काही नियोजन नाही आपलं घरी आपला अर्धा 1 किलो आणून मस्तपैकी खायचं आणि झोपायचं आपल्याला. यायचे. अहो काहीतरी एन्जॉय केला पाहिजे ते घरी तर रोजच खाता मित्रमंडळीत बसाव मस्तपैकी डीजे लावू नाचू एक एक पॅक मारू उड्या मारू एन्जॉय करू आणि सण साजरा करू तुम्ही घरी पेता येणार आहे का तुम्हाला चेअरमन बाई नाचता येणार आहे का इथं लावायचं आपलं गाणं व्यंगा बाईचे कमान बाबी लेट्स गो बाडी अरे वा वा नाचता नाचता थोडी प्यायची थोडं खायचं मस्त की आपलं एन्जॉय करायचं मला प्लॅन तर लय भारी होता बोकाड आणला एवढा गाडवा एवढा तर बोकड गाढवा एवढा मसाले मसाले बिसाले आणलेत खडा मसाला सगळे सगळे मसाले बरं हे सगळं करू आपण पण सरपंचाला यातलं कळलं नाही पाहिजे सरपंच कसं काय त्या कळ कानाची त्या कानाला खबर नाही कोणालाच कळणार नाही सरपंच लांब राहील हा नाही ते उग पशु हत्या बंदी दारू बंदी आमकन तमकन उग डोकं खायचे नाही तर म्हणजे आमच्या खंडीच्या वारणात येऊन कार्यक्रम खात्यावारी काळ्या मसाल्यातले शेवगे शेंगा वांगे खातील पशु हत्या होऊ नये म्हणून. दसऱ्याला श्रीखंड पुरी पोळ्याला ज्वारीची भाकरी आणवी असेल होय? मग कसं करायचं नियोजन आता आम्ही बोकाड बिकड केलेली तुम्ही काय करा फक्त दारूचं डीजेच करा मी काय दारू डीजे सगळं करतो काय लागन ती वर्गणी देतो मस्तपैकी जंगी कार्यक्रम करायचा मग झालंच. जमन ना ओके मग तुम्ही निघा आम्ही तयारी लागतो तुम्ही ना याला फोन पेला मारा 5,000 रुपये श्याम दे क्यू आर तुझा तुम्हाला लगेच बोकडाचा फोटो पाठवतो. चेअरमन हम्म. बोकाड म्हणजे बोकाड बी असं आहे हा. ना नुसता बघितला की आले हो का आयला नुसतं उडीच मारायचा नुसता असा माणूस समोर आला केलं तो आता बसूनच येणार आहे बोकड्यावर. बियाण्याला ठेवला होता का काय काय माहिती बरं चला येऊ का मग? आम्ही तयारीला लागलो बरं बरं चला बघा तुम्हाला फोन करतो कुठे यायचं काय चालन सगळं चाल सांगतो. लोकेशन पाठवून द्या मग सरपंच कस काय गटारी बिटारी साजरी झाली का नाही तुमची अरे काय गटारी आम्ही काय गटारीवाली माणसं आहेत का तुम्हाला माहिती ना मी खात नाही आता घरच्यांना आणलं होतं त्यांना म्हणलं खा भाऊ तुम्हाला खायची तर हे बघा माझं असं आहे कोणी काय खावं ना हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बरोबर, आपण तुम्ही हेच खा आणि तेच खाऊ नका आपण असं कधीच म्हणत नाही ज्याची त्याची आवड आहे भाई आयुष्यात माणूस एकदाच येतो ज्यांनी खाताय त्यांनी खात राहावं ज्यांनी नाही खात त्यांनी दुसऱ्याला नाव ठेवू नये या मताचा मी आहे बरोबर. त्याच्यामुळे माझा गटारीला कधीच विरोध नसतो फक्त ना शिस्तीत करा शांतीत करा एवढंच म्हणणं असतंय आम्ही त्याला जंगी साजरी केली बुवा
काय बोलता काय मस्त आहे टेरेसवर गेलं काय बरं बांगल्यावर? काय नाही आम्ही तिकडच दुसरीकडे साजरी केली मस्त डिजेन बिजेन गाण्यान बिनेन हे बोकाड बिकाड आणलं होतं गांठ्यानी असं मस्त पैकी घंटी असं बोकाड शिजेलं इतकं खाल्लं की शेवटी कुत्र्याला काय पीस एक पीस आम्ही खायचो एक पीस कुत्र्याला टाकायचो कुत्रं इतकं माजूर का ते खाय ना इतकं फुल झाले होते सगळेच हायला भारी मस्त एन्जॉय केला तुम्ही गटरी खऱ्या अर्थाने साजरी केली. दारू बिरू नाही ना पेले कोणी पण? आता सगळं झालं सरपंच आता काय सांगायचं ते. दारूबंदी करून तुम्ही खुशाल राहा हा? काय ते अर्थच नाही त्या दारूबंदीला गावात. सगळं साजरं संगीत केलं कोण कोण होतं? मी होतो गांठ्या होता बाळू होता अजून श्याम वगैरे सगळे होते. आईचा बाळ्या तरी मी म्हणलं सरपंचीन बाईला का बाळू एकटा आहे ती उषाबाई काय खात नाही बाळूला एक तर नेऊन दे नाही तर घरी जेवायला बोलव. ते म्हणले बाळू फोनच उचली ना. आईला बाळ्या इकडं होता काय हे तरी म्हणलं नाही तो मटण म्हणलं बाळा बाळ्याने काल ताकद तर लागू नाही दिला बरं आम्हाला. मग साडकं फोडले बाळ्या निकालन काय आयला हो काही म्हणा पण चायला हे नाही सण बी ना एन्जॉय करायलाच येतात. नाही तर काय टन वाजलं मटण चिंचलं रेटून खाल्लं मटण बिर्याणी रसा काय सांगायचं सरपंच सगळे प्रकार होते सगळे उखर बिर्याणी फिर्याणी काय असेल ते सगळे. आपलं काय ठरलं होतं काय ठरलं होतं सांगायचं नाही म्हणून? आता जाऊ द्या रात गई बात गई सगळं झालं आता काय सांगितलं आम्ही. पचलं का पण पचलं? आणि मग हे अजून दातातलं निघालं. हा बळीराम घ्या ना आता डॉक्टरायला काड्याने काय व्हायचंय तुम्हाला? अजीर्ण झालंय अजीर्ण. अजीर्ण होते तुम्हाला. नाही पण मी म्हणतो असं मटण आहे ना जसं झालं मला तसं नव्हतं खाल्लं. चवची वेगळी होती बोकडच तसं होतं यायला. असं मस्त लागलं ना रस्सा असं वाटायचं किती प्लेटा प्यावा आणि किती नाही. थाळेचे थाळे ते ना आम्ही इतकं कचून खाल्लं पण मला ते गांठ्यात थोडस जरा कमी खाल्लं बरं का गांठ्यात म्हणतो त्याला ते पेल्यामुळे त्रास झाला काय ना. उखळ खाल्ली त्यांनी म्हणलं उखळ. गांठीने आहे ना सरपंच आम्हाला जेव घातलं त्याला जेवतानीच बघितलं नाही आम्ही म्हणलं तू जेवतो का तर म्हणला नाही मी ते उखर खाल्ली. नाही गांठ्याला काय वाटलं असतं आधी यांना पोटभर खाऊ घालू उरलेला आपण उरलं तर उरलं ते तसा लय समज मी म्हणतो खाऊ नाही तर नाही खाऊ आपण तर खाल्लं ना काय कोणाचा विचार करायचा. काय हो, त्यो हॉटेलवर फिरकलाच नाही अजिबात नाही. काल मी म्हणलं कुठं गेला तर शोधित चाललो तर समाजसेवा करीत बसला. मी म्हणलं घंट्या काय करतो रे? म्हणला सरपंच समाजसेवा करतोय समाजसेवा. आता कोणती समाजसेवा करीत होता काय? कशाचं काय समाजसेवा? रस्त्याला एक कुत्र मेलं होतं त्याच्या पायाला रस्सी बांधली आणि वडीत आहे म्हणलं का रे? म्हणला गाड्या तुडी त्याने आला म्हणून मी जरा बाजूला घेतोय असा घंटा समाजसेवा करून कुठं काय समाज आहे. आणि मी म्हणलं आता ठीक आहे तो रस्सी बांधली पायाला सगळं झालं पण एका हातात कुत्र्याने एका हातात सुरी कशाला? सुरी चेअरमन व्हायला मग आता डोक्यात आलं सुरी त्यांनी कुत्र नेलं सुरी. अयो म्हणजे ते कुत्र त्या कुत्र्याचं मटण कमवून खात नव्हतं कळालं का? बरोबर या गांठ्यानी काहीतरी कांड तू बघितलं का जेवतानी जेव अरे 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 कुत्र्याच्या मटणावर तुम्ही अरे कुत्र्याचं मटण खाल्लं तुम्ही गटरीला कुत्र्याचं इतका कळस केला तुम्ही. अरे 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 माहित वासना उडाली जेवणावरून रे. हा ढेकरं ओसर खाल्लं तुम्ही. हे तुमच्या गटरी आता आयुष्यभर ध्यानात राहील तुमच्या. हा गांठ्या मटण खायना तरी तुम्हाला संशय आहे ना कुत्र ते पीस खायना तरी तुम्हाला संशय आहे ना. अरे घरी पावशेर खाल्लेलं परवडा असतं ना. अख्ख्या ग्रामपंचायतच्या समोर जेव्हा ग्रामसभा होई ना तेव्हा सांगतोय तुमचे किस्से आता मी. मिठाच्या गोळ्या करा कोत्र्याचं मटण खाते ते. इरसाल सारे झाले इथं गोळा कॉम धामू नको याचा टाऊक वर डोळा.